नमस्कार, सर्वांचे खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण करणार आहोत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत मटण रस्सा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला आधी ओला मसाला बनवून घ्यायचा आहे. तर ज्यांनी कोणी माझा अंडा करीचा व्हिडिओ बघितला असेल त्यांच्या लगेचच लक्षात येईल की आपण ओला मसाला कसा बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी खोबऱ्याचा खीस भाजून घेते आहे. या प्रकारे भाजून झाला, ब्राऊन कलर आला की आपण हा खीस काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. खीस गार होतोय तोपर्यंत आपण कांदे फ्राय करून घेऊया. 4 ते 5 कांदे घेतलेत मी, ते फ्राय करून घ्यायचे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि कांदाही आपल्याला सर्व बाजूंनी सारखाच असा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. या प्रकारे कांदा आपला छान फ्राय झाला आहे. आता गॅसची फ्लेम मी ऑफ करते. आता आपण भरपूर असं अद्रक आणि भरपूर लसूण घेतोय. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आता आपण फ्राय केलेला कांदा आहे तो यात घालायचा आहे आपल्याला. सर्व कांदा यात घातला आहे आपण. आता हे मिश्रण थोडं कोमट झाल्याबरोबर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मसाला छान वाटून झाला आहे आपला. छान फाईन अशी पेस्ट तयार झाली मसाल्याची, बघू शकतात तुम्ही. हे मी आता एका भांड्यात काढून ठेवते, एका डब्यामध्ये. आता मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं होतं. त्याला मी अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मीठ लावून ठेवलं होतं. त्यामुळे याला थोडं पाणी सुटलं आहे. मी बाकीची तयारी करत होते तोपर्यंत 15-20 मिनिट निघून गेले आणि पाणी सुटलं त्याला. तरी काही हरकत नाही, चव काही बदलणार नाही त्याची. तुम्ही एकजीव केल्याबरोबर लगेच ही पुढची प्रोसेस करू शकताय. कुकरमध्ये मी तेल गरम झाल्याबरोबर एक मीडियम साईजचा कांदा आणि एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट थोडी फ्राय करून घेतली आहे. जास्त फ्राय नाही करायची आपल्याला. नंतर मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि मिक्स करून घेते. आता आपण मटण जे एकजीव करून ठेवलं होतं हळद मीठ लावून ते यात घालायचं आहे आपल्याला. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये मी पाणी जास्त वापरणार आहे कारण आपण ग्रेव्हीमध्ये वरतून गरम पाणी वगैरे न घालता सूप घालणार आहोत. फक्त सूपच घालणार आहोत आपण ग्रेव्हीमध्ये, त्यामुळे पाण्याचा जास्त वापर करते. हे छान आता एकजीव झालं आहे, मिक्स झालं आहे छान. आता 5 ते 7 मिनिट आपल्याला हे असंच फ्राय होऊ द्यायचं आहे. लगेचच पाणी घालायचं नाही. 5 ते 7 मिनिट झाल्याबरोबर तुम्ही बघू शकताय त्याचा कलर चेंज झाला आहे आणि अजून पाणी सुटलं आहे त्याला. आता मी यामध्ये एक तांब्याभरून पाणी घातलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. 6 शिट्ट्या हाय फ्लेमवर आपल्याला करायच्या आहेत मटणच्या. आता मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल गरम झाल्याबरोबर 1 चमचा करून येसूरचं पीठ घातलं आहे मी. येसूरचं पीठ म्हणजे बाजरी, ज्वारी, तांदूळ, डाळ्या हे सगळं भाजून त्याची पावडर करून घ्यायची आहे. ते पीठ जर तुमच्याकडे नसेल तर 1 चमचा तुम्ही बाजरीचं पीठही घालू शकताय. ते ब्राऊन झाल्याबरोबर एक पळीभर ओला मसाला जो आपण केला होता तो मी यात घातला आहे आणि छान असा फ्राय करून घेतला आहे त्याला तेल सुटेपर्यंत. या प्रकारे तुम्ही बघू शकताय. आता थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा हलवून घेतलं आहे. आता यामध्ये मी 3 चमचे घरगुती काळा मसाला घालते. त्यानंतर 2 चमचे गरम मसाला घालते आहे. गरम मसाला म्हणजे खडे मसाले सर्व भाजून त्याची पावडर करून घेतली आहे मिक्सरला. जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही बिर्याणी मसालाही 2 चमचे घालू शकताय. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हा मसाला फ्राय होऊ द्यायचा आहे थोडा. या प्रकारे आपलं मटणही शिजलं आहे आता आणि कुकरही गार झालं आहे. मी तुम्हाला सूप दाखवते. त्याची वाफ निघाली सर्व. आता मी शिट्टी काढून घेते. सूप रेडी आहे आपल्या मटणचं. हे बघा, बघू शकतात तुम्ही. आता आपण या मसाल्यामध्ये 2 पळ्या सूप घालून घ्यायचं आहे आधी. सूप घातल्याबरोबर ते छान हलवून घ्यायचं आहे. सूप आपल्याला एकाच वेळेस न घालता मी सांगते त्या पद्धतीने थोडं थोडं करत तुम्ही घालायचं आहे. आता अजून 2 पळ्या सूप घालते मी यामध्ये. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला या पोझिशनला 2 चमचे दही घालायचं आहे.
दही यासाठी की मटण खाल्ल्यावर किंवा काळ्या मसाल्याच्या भाज्या खाल्ल्यावर नंतर होणारी जी ॲसिडिटी असते ती दही घातल्याने होत नाही आणि ग्रेव्हीची टेस्टही खूप छान येते. या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही घातल्याबरोबर. अजून 2-3 मिनिट ते फ्राय होऊ द्यायचे. या प्रकारे तेल सुटलं त्याला की मटणचे पीसेस घालायचे आहेत फक्त आपल्याला यामध्ये. सर्व मटणचे पीसेस आपले घालून झालेत. आता ते व्यवस्थित आपण पळीने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याबरोबर 2 मिनिट असंच फ्राय होऊ द्यायचं आहे. 2 मिनिट झाले आहेत. थोडीशी कोथिंबीर घातली आता मी वरतून. आता मी पळीने ते पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते आहे आणि आपण यामध्ये पुन्हा थोडंसं सूप घालून घ्यायचं आहे. आता मी 2 पळ्या सूप पुन्हा घालते यामध्ये. हलवून घ्यायचं आहे परत. या प्रकारे थोडं थोडं करत आपल्याला सूप घालायचं आहे. आता मी पूर्ण जे राहिलेलं जे सूप आहे ते सर्व घालते आहे. सर्व सूप घातल्याबरोबर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिट असंच उकळू द्यायचं आहे आपल्याला. लो फ्लेमवर किंवा मीडियम हाय फ्लेमवर. या प्रकारे कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, खूप सुंदर आली आहे. आपण 5 ते 7 मिनिट राहू द्यायचं आहे असं. आता आपली 5 ते 7 मिनिट झाल्याबरोबर मी फ्लेम ऑफ केली आहे आणि आता आपला मटण रस्सा खाण्यासाठी तयार आहे. मी सर्व करून घेते तो. तर सर्व करताना तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही आहे, जास्त घट्ट पण नाही आहे. या प्रकारे आपली ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आली आहे. तर आता आपला मटण रस्सा खाण्यासाठी एकदम तयार आहे. मटण रस्सा सोबत इंद्रायणी तांदळाचा भात, पोळ्या, कांदा, लिंबू या प्रकारे तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतही जे तुम्हाला आवडेल त्यासोबत खाऊ शकताय. पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. या प्रकारे बनवून बघा, नक्की आवडेल. आवडली की मला कमेंट करा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.